24 लूक अध्याय 24 आणि त्याचं 41 उसका 41 लूक चैप्टर 24 लूक अध्याय 24 वर्स 41 उसका 41 लूका अध्याय 24 त्याचं 41 लूका अध्याय 24 उसका 41 जब आनंद के मारे उनको प्रीति न हुई तो वे आश्चर्य करते थे। तो उसने उनसे पूछा, क्या यहाँ तुम्हारे पास कुछ भोजन है? तरी अजूनही ते अनिश्चिततेने तेथे उभे राहिले होते। त्यांची अंतःकरणे आनंदाने भरली होती, पण त्याबरोबरच त्यांच्या मनात संशयही दाटला होता। तेव्हा येशूने त्यांना विचारले, तुमच्याजवळ येथे खाण्यासाठी काही आहे काय? आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना करेंगे। तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता वचनाची वेळ तुझ्या हातात देते। तुझं वचन पवित्र वचन आहे, महान जिवंत वचन आहे, त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे प्रभू। दया कर माझ्या तानाने गोड पवित्र पिता, आम्हाला वचन ऐकण्यासाठी आणि आम्ही जसं ऐकतो तसंच पालन करण्यासाठी कृपा कर। सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात देते, त्यांच्या मनावर त्यांच्या कानावर तुझं रक्त लावून देते प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण इथे पाहतो येशू जिवंत झालाय और यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह जीवित हो चुका है तो त्याच्या शिष्यांना भेटायला आला। और वो अपने शिष्यों को मिलने के लिए आया त्याचे शिष्य पहिले तर घाबरले और उसके शिष्य पहले तो डर गए आणि नंतर येशू जिवंत झाला ह्याच्यावर विश्वासच ते ठेवत नाही। और बाद में यीशु मसीह जीवित हुआ है इसके ऊपर वो विश्वास ही नहीं रखता। पण आपण काय वाचलं ते आनंदित झाले। पर यहाँ पर हमने क्या पढ़ा कि वो आनंदित हो गए आनंदित होऊन और आनंदित होकर त्यांनी काय केलं? विश्वास नाही ठेवला। उन्होंने क्या किया? विश्वास नहीं रखा। आनंदाच्या भरात और आनंद के मारे त्यांनी काय केलं? देव जिवंत झालाय, येशू जिवंत झालाय आणि तो त्यांच्या समोर आहे, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टीवर त्यांनी प्रीती नाही केली, म्हणजे विश्वास नाही ठेवला, संशय केला। आनंद के मारे कि यीशु मसीह वो जीवित हो चुका है, वो उनके सामने है, वो उनके मध्य में, इन बातों पर उन लोगों ने विश्वास ही नहीं किया। किती मोठी गोष्ट आहे ना ही? कितनी बड़ी बात है ना ये। त्यांची प्रतिक्रिया किती रॉंग होती। और उनकी जो प्रतिक्रिया थी कितनी गलत। जर आपण आनंदित आहोत अगर हम आनंदित है कोणत्या गोष्टीवर किसी बात के ऊपर, तर आपण काय करू? विश्वास ठेवू ना। तो हम क्या करेंगे? विश्वास जसं रखेंगे। उदाहरण तुम्हाला मी देते, और उदाहरण मैं आपको एक देती हूँ। तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली और आपको 1 करोड़ की लॉटरी लग गई तर है, तुम्ही काय व्हाल? तो आप क्या हो जाओगे? हा? आनंदित व्हाल, आनंदित हो जाओगे। है ना? पण आनंदित होऊन तुम्ही काय कराल? पर आनंदित होकर आप ह्या क्या करोगे? गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवाल की नाही? और इस बात के ऊपर आप विश्वास रखोगे कि नहीं? किती जण असं म्हणतात की ठेवणार? और कितने लोग ऐसा बोलते हैं कि हात उचला। आप ऊंचा करो। मी माझा हात उचलणार नाही, काही करणार नाही, तर तुम्ही म्हणाल दीदी आवाज चालते, मी पण उचलतो। उचला, बिंदास उचला, लाजायचं नाही। इथे आणि किती जण असं म्हणतात विश्वास की बाबा नाही, विश्वास ठेवणार नाही, और कितने लोग ऐसे हैं जो विश्वास नहीं रखेंगे की मला 1.5 करोड 1 करोडची लॉटरी लागली और मुझे 1 करोड़ की लॉटरी लगी है। ठीक आहे। काही जणांनी हातच नाही उचलले, और कुछ लोगों ने तो हाथ ही नहीं ऊपर उठाया कन्फ्यूज झाले। और कंफ्यूज हो चुके हैं। अहो, तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली, तुम्ही आनंदित झाला और आपको 1 करोड़ की लॉटरी लगी, आप आनंदित हो गए। आणि तुम्हाला एक असा व्यक्ती सांगतोय जो फेकफुल आहे। और आपको एक ऐसा व्यक्ति बता रहा है जो विश्वसनीय है। जसं मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली, जैसे मैं आपको बताती हूँ कि आपको 1 करोड़ की लॉटरी मग लगी तुम्ही है, काय केलं पाहिजे? तो आप क्या करना चाहिए? विश्वास ठेवला पाहिजे। विश्वास आनंद झाला, ठेवला पण आनंदाबरोबर तुमची प्रतिक्रिया विश्वास असली पाहिजे। और आनंद आपको हुआ है पर उसकी प्रतिक्रिया आप विश्वास दिखाना चाहिए। आणि जर तुम्ही प्रतिक्रिया रॉंग दाखवत आले, बाबा कसं काय होऊ शकतं? अगर आपने प्रतिक्रिया गलत दिखाई कि अभी क्या मालूम कैसे ये हो सकता है, आपण तर लॉटरी कशी काय होऊ शकते? मी तर काढलीच नाही। और मैंने तो लॉटरी निकाली ही नहीं, तो मुझे कैसे लगेगी? काढली नाही तर ती गोष्ट वेगळी, पण आता तुम्हाला सांगण्यात आली 1 करोडची लॉटरी लागली। और अभी आपको बताया जा रहा है कि आपको 1 करोड़ की लॉटरी लग गई है। तुम्ही प्रत्येक गोष्टीवर दीदीवर विश्वास ठेवला, और आप हर बातों में अपनी दीदी के ऊपर विश्वास आणि रखना। ह्या गोष्टीवर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे। तो इन बातों के ऊपर भी आपको विश्वास रखना चाहिए। येशूवर त्यांनी एवढ्या वर्ष विश्वास ठेवला। और यीशु मसीह के ऊपर उन्होंने इतने साल से विश्वास रखा। येशूबरोबर ते खाल्ले, उठले, बसले, झोपले। और यीशु मसीह के साथ उन्होंने खाया पिया, उनके साथ बैठे, उनके साथ सोए। आता येशू त्यांच्या समोर आला, और अभी यीशु उनके सामने आया त्यांना है। म्हणतो बघा, जे आत्मा असतात त्यांना हाड आणि मांस नसतं, और उनको वो कहता है कि देखो आत्मा को हड्डी और मांस नहीं होती, पण मला हाड आणि मांस आहे, मला बघा बघा, मला हात लावा,
और मुझे हाथ लगाकर देखो मुझे हड्डी और मांस है। ते आनंदित झाले, येशू उठला उठला उठला, खूप खुश झाले. और वो आनंदित हो गए कि वाह यीशु मसीह जीवित हो चुका। पण त्यांची प्रतिक्रिया रॉंग पर होती, उनकी प्रतिक्रिया गलत कारण है ते डाऊट करत होते, शक करत होते. क्योंकि वो शक कर रहे थे। तसंच आपण दुसऱ्या पण ठिकाणी बघू. और दूसरी जगह पर हम देखेंगे येशू त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला गत्समनी बागेत घेऊन गेला. और यीशु मसीह अपने शिष्यों को प्रार्थना करने के लिए गत्समनी बाग में लेकर गया। काय बोलला? क्या कहा? इथे बसा आणि प्रार्थना करा. यहाँ पर बैठो और प्रार्थना करो। आणि त्यांची प्रतिक्रिया कशी होती? और उनकी प्रतिक्रिया कैसे थी? वो सो गए। येशू त्यांना म्हणाला, तुम्ही हे लूका अध्याय 22 मध्ये वाचू शकता. और आप लोग अध्याय 22 में पढ़ सकते हैं। येशू त्यांना म्हणाला, तुम्ही झोपताय? और यीशु ने उनसे कहा आप सो रहे हैं ही तर वेळ प्रार्थनेची आहे. और ये तो समय प्रार्थना का है। प्रतिक्रिया कोणती देताय? और आप प्रतिक्रिया कौन सी दे रहे हैं? झोपण्याची. सोने की। माणसांचा स्वभाव आहे प्रतिक्रिया सही देणं, कधी कधी चुकीचं देणं. और मनुष्य का स्वभाव है कभी कभी प्रतिक्रिया सही देना या फिर गलत देना। त्याला म्हणतात रिॲक्शन, म्हणजे प्रतिक्रिया. और उसको बोलते हैं प्रतिक्रिया। जेव्हा कुणीतरी तुम्हाला तुमच्याबद्दल चांगलं बोललं, और जब कोई आपके बारे में बहुत अच्छा बोलता है, प्रेम भाई आपने शर्ट बहुत अच्छा डाला है, और प्रेम अंकल आपने शर्ट बहुत अच्छा आप पहना बहुत है अच्छे दिख रहे हो, आणि तुम्ही खूप चांगले दिसता आप आहात, कैसा लगेगा आपको? तो तुम्हाला कसं वाटेल? चांगलं वाटेल। आप स्माइल दोगे, तुम्ही हसाल, है ना? थँक्यू दीदी, थँक्यू थँक्यू असं बोला. बरोबर आहे? थँक्यू दीदी बोलाल। असंच बोला ना. अरे, जर कोणी तुमच्याबद्दल बोलता तुम्ही किती चांगले आहात, और आपके बारे में कोई बोलता है आप कितने अच्छे हैं, तुम्ही किती चांगलं कष्ट करता, आप कितना मेहनत करते हैं, तुमच्यासारखा माणूस नाही, आपके जैसा कोई इंसान नहीं, तुमची साडी किती चांगली आपकी आहे, साड़ी कितनी तुमची अच्छी केस है, किती लांब और आहे, आपके बाल कितने वा, लंबे हैं, तुम्ही किती गोऱ्या आहात, आप कितने गोरे हैं, किती सुंदर आहात, देखणे आहात, और कितने सुंदर हैं, असं देखने में बोलण्यात अच्छे हैं। चांगलं वाटतं ना. और ऐसा बोलने के बाद अच्छा लगता है ना। जे चांगलं वाटल्यानंतर तुमची जी प्रतिक्रिया असते, और अच्छा लगने के बाद जो आपकी प्रतिक्रिया होती है, स्माइल करणं स्माइल करना आणि त्या व्यक्तीशी गोड बोलणं, और उस व्यक्ति के साथ मीठा बात करना, ती प्रतिक्रिया. वो त्याला म्हणतात प्रतिक्रिया. और उसे बोलते हैं प्रतिक्रिया। पण जेव्हा कुणीतरी तुमच्याबद्दल काय घातलंय, कसलं तुम्ही कशा घालून आलाय, काय तुम्ही चॉकलेटी ड्रेस शर्ट घालून आलाय, धडाना बडाचा, अब जब कोई आपको बोलता है कि आप कैसे आप दिखते हैं, क्यों आप चॉकलेट शर्ट पहन कर आए, हा काय कशाला केलं असं, अब क्यों ऐसा आपने किया, मग काय वाटतं तुम्हाला? तो आपको क्या लगता है? दुःख. दुख होता मग है। दुखल्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? और दुख होने के बाद आप कैसी प्रतिक्रिया दिखाते हैं? एक तर तुमचा चेहरा पडतो, एक तो आपका चेहरा गिर जाता है, एक दातावर दात येतो, और होंठ के ऊपर दांत के ऊपर दांत आता है, आणि मग राग येतो. और फिर गुस्सा आता है। मानू द्यायचं ना स्वतःचा शर्ट. तो लाकर देने का ना खुद का शर्ट, मनातल्या मनात बोलता का? और मन में बोलते हैं। हा? आला लगेच एवढं चांगलं चॉकलेटी कलरचं शर्ट द्यायचं, जळला जळला त्याला जळलं. और इतना अच्छा मैं चॉकलेटी शर्ट पहन कर आया उसको आहे का कोणाचं इथं चॉकलेटी कलर? और ये क्या किसी का यहाँ पर तर मी चॉकलेटी एकटा है? घातला म्हणून त्याला जळण आली. और मैंने अकेले पहना है इसलिए उसको जलन आई। ही आहे रॉंग प्रतिक्रिया. और ये है गलत प्रतिक्रिया। मग चांगली प्रतिक्रिया आणि रॉंग प्रतिक्रिया ह्या आपण देत असतो. और अच्छी प्रतिक्रिया और गलत प्रतिक्रिया हम देते रहते आणि हैं। या प्रतिक्रियांचा आपल्यावर असर होतो. और इन प्रतिक्रियाओं का हमारे ऊपर असर होता है। आपण जशी प्रतिक्रिया करतो त्या प्रतिक्रियेनुसार आपण बनत जातो. और जिस तरीके से हम प्रतिक्रिया करते हैं उसका असर हमारे ऊपर होता है। मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक ख्रिश्चन माणूस होता. और मैं आपको एक उदाहरण बताती हूँ। एक मसीह व्यक्ती त्याच्या था लहानपणी म्हणजे किशोर वयामध्ये म्हणजे तारुण्यात त्याच्या वडिलांनी त्याला मारलं. और जवानी में उसको उसके पिताजी ने मारा। त्याचे वडील का मारतात? और पिताजी क्यों मारते हैं? बाइबल पण सांगतं की पिताजी ने क्या करना चाहिए, अपने बेटों को मारना चाहिए. आणि वडिलांनी आपल्या मुलांना मारलं पाहिजे असं बायबल पण आपल्याला सांगतं। तो ऐसे है क्या? खाली बोला, गलती करने पर, आणि चूक केल्यावर गलती करने पर हर पिताजी अपने बेटों को मारते हैं. आणि चूक केल्याच्या नंतर प्रत्येक वडील आपल्या मुलांना मारतो। लेकिन उस बेटी को जवान ही था ना, जवान, पण तो मुलगा तरुण होता ना, तो इसलिए उसे बड़ा गुस्सा आया म्हणून त्याला खूप राग आला। और वो 30 साल तक क्या हुआ, अपने पिता से अलग हो गया. आणि 30 वर्षापर्यंत तो आपल्या वडिलांपासून वेगळा झाला। जब वो प्रभु के पास आया जेव्हा तो देवाकडे आला तो प्रभु ने उससे बात की आणि देव त्याच्याशी बोलला कि अगर जर तू अपने पिता के साथ समेट नहीं करेगा, तो आपल्या वडिलांबरोबर समेट नाही केलं उसके साथ नहीं रहेगा, आणि त्यांच्याबरोबर राहणार तो नाही, उनसे बात नहीं तू करेगा, त्यांच्याशी बोलणार नाही उसका छोड़ नहीं देगा, आणि राग नाही तूने सोडणार, जो रॉन्ग प्रतिक्रिया अपने पिता के साथ किया, आणि तू जी चुकीची प्रतिक्रिया आपल्या वडिलांबरोबर केली, छोड़ के गया, सोडून गेलास, बात नहीं किया, बोलणार नाही, उस प्रतिक्रिया से तेरा नुकसान क्या हुआ? त्या प्रतिक्रियेमुळे तुझं नुकसान काय झालं? 30 साल तक 30 years तुझे पिता का जो सहवास का, मराठीत बोलतो, तुला तुझ्या वडिलांचा जो सहवास होता तो भेटला नाही. और 30 साल तक तेरे पिता का जो सहवास था, संगति थी, वो तुझे नहीं मिली.
एक मुलाला आपल्या वडिलांचा सहवास असावा. और एक पिता को एक बच्चे को अपने पिता का पिता की सहभागिता. संगति चाहिए. जर एक मुलगा आपल्या वडिलांच्या सहवासात वाढत नाही अगर एक बेटा अपने पिता की संगति में नहीं बढ़ता तर त्याला किती एकटेपणाच्या जाणीवातून जावं लागतं. तो उसको अकेलेपन के एहसास से जाना पड़ता है. म्हणून तो 30 वर्ष तो त्याच्या वडिलांच्या सहवासापासून दूर होता आणि वडिलांच्या प्रेमाला त्याने गमावलं. और 30 साल से वो क्या था, अपने पिता की संगति से दूर था और 30 साल तक उसने अपने पिता के प्यार को खो दिया. आणि नॅचरली वडिलांचा जो हक्क आहे तो मुलाला भेटतो. वडील देणार का? और पिताजी का जो हक होता है वो अपने बच्चों को देता है, पर वो उसको मिला क्या? उसने पिताजी भी बोला ठीक आहे तू बेटा बाहेर रहता है बाहेर रहे. ठीक आणि आहे. वडील पण त्याला म्हणाला ठीक आहे तुला बाहेर राहायचं तुला बाहेर राहा. कारण त्याची जी प्रतिक्रिया होती ती संतापाची होती, रागाची होती. क्योंकि उसकी जो प्रतिक्रिया थी वो गुस्से की थी. म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टी गमवाव्या लागल्या. इसलिए उसको इन सारी बातों को खोना पड़ा. तुम्हाला कळालं आता जेव्हा आपल्या प्रतिक्रिया आपल्या जीवनामध्ये आपण रॉंग देतो त्यावेळेला आपलं नुकसान होतं. और जब हमारे जीवन में हम गलत प्रतिक्रिया करते हैं तो हमारा नुकसान होता है. आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये और हमारे जीवन में चलने वाले हर परिस्थिति में जेव्हा आपण रॉंग प्रतिक्रिया देतो, जब हम गलत प्रतिक्रिया करते हैं जरी आपल्याबरोबर वाईट झालं असेल और भले ही हमारे साथ बुरा हुआ है, तरी देवाची इच्छा आहे की आपण चांगली प्रतिक्रिया द्यावी. फिर भी परमेश्वर की इच्छा रहती है कि हम अच्छी प्रतिक्रिया त्यासाठी करें. बायबलमध्ये एक चांगलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे योसेफ आणि सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहे प्रभू येशू. और बाइबल में बेस्ट उदाहरण है यूसुफ का और सर्वश्रेष्ठ उदाहरण है यीशु मसीह का. योसेफाला त्याच्या वडिलांचं खूप प्रेम होतं. और यूसुफ को अपने पिता का बहुत प्यार मिलता था. त्याच्या वडिलांचं प्रेम जास्त असल्यामुळे और उसके पिता का प्यार उसके ऊपर ज्यादा होने के काय कारण झालं क्या हुआ, त्याच्या भावांचा त्याच्यावर जळण सुरू झाली. और उसके जो भाई थे वो उसके ऊपर जलने त्याच्यावर लगे, मत्सर करू लागले. उसके ऊपर मत्सर करने लगे. त्याच्यात त्याने स्वप्न सांगितलं. और उसके अंदर उसने अपना स्वप्न त्या बताया. स्वप्नांमुळे त्याचे भाऊ अजून त्याचा द्वेष करू लागले. और उस स्वप्न के कारण और उसके भाई उसके ऊपर जलने त्याला लगे. गुलाम म्हणून विकलं. उसको गुलाम बोलकर बेच दोष दिया. नसतानाही त्याला काय झालं पोतीफराच्या पत्नीने जेलमध्ये टाकलं. और दोष नहीं होने के बावजूद भी उस पोतीफर की पत्नी ने उसको जेल में डाल अनेक दिया. वर्ष तो तुरुंगात त्याने घालवलं. और बहुत साल उन्होंने उसने क्या किया, उस बंदी गृह में बिताए. झाला पण तो कटुपणेने किंवा नाराजीमध्ये तो जगला का? और वो कड़वाहट से और गुस्से से वो जिया क्या. देवाने त्याला काय केलं त्या बंदीगृहातून बाहेर काढलं. परमेश्वर ने उसको उस बंदी गृह से बाहर त्याला निकाला, उंच केलं उसको ऊंचा किया. आणि इजिप्त देशावर त्याला राज्यकर्ता बनवला. म्हणजे फारोच्या नंतरचा प्रधानमंत्री तो झाला. और इजिप्ट देश के ऊपर उसको अधिकारी बनाया. फारो के बाद वो बड़ा अधिकारी आणि बना. त्याचे भाऊ खरंच त्याच्या समोर आले. और उसके भाई सच में उसके सामने आए. नीती जेनेसिस 45:5 और उत्पत्ति अध्याय 45 उसका 5. उत्पत्ती 45 त्याचं 5 उत्पत्ति अध्याय 45 उसका 5 वाचा खूप सुंदर आहे. बहुत अच्छा है. जेव्हा त्याच्या भावांबद्दल त्याच्या मनात सुडाचे विचार आले नाही. और उसके भाइयों के प्रति उसके अंदर बदले की भावना नहीं आई. आपण जोसेफासारखं तर एवढं म्हणतात ना ज्या परिस्थितीतून जोसेफ गेला तशा परिस्थितीतून जर आपल्याला जावं लागलं असतं तर कठीण आहे आपल्याला. आपण खूप कठोर झालो असतो. और जिस परिस्थिति से यूसुफ गया उस परिस्थिति से अगर हम लोग जाते तो बहुत कठिन है हमारे लिए कि हम उनको आपल्याला आपल्या घरातील आपले आई वडील प्रेम करतात. हमारे घर के माता पिता हमें प्यार करते म्हणून हैं. आपल्या घरातील आपले भाऊ किंवा बहिणी आपल्यावर जळतात. इसलिए हमारे घर के भाई बहन हमारे ऊपर जलन आपल्या करते हैं. विरुद्ध आपल्या आई वडिलांना और भडकवतात. हमारे विरोध में हमारे माँ बाप को भड़काते हैं. आपण त्यांच्यावर कसं राहतो? तो हम उनके साथ कैसे रहते हैं? वाईट वागतो ना, बुरा बर्ताव करते हैं ना, त्यांच्यावर कठोर राहतो. और उनके साथ कठोर रहते ते हैं. जसे करतात तसं आपणही करतो. वो जैसे करते हैं वैसे हम भी करते तो हैं. असा बोलला, उसने ऐसा बोला, त्याने आपली चूक सांगितली, उसने हमारी गलती बताई, आपण पण त्याच्या चुका काढतो. हम भी उसकी गलतियों को निकालते हैं. बरोबर आहे. सही बात है. योसेफाने कसं जगला? यूसुफ कैसे जिया? त्याच्या एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये आपल्या भावांसाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या लोकांसाठी बिलकुल सुडेची भावना नव्हती. और इतने सालों से जो उसकी यात्रा थी उसमें अपने भाई के लिए अपने पिता के लिए उसके अंदर बदले की भावना नहीं आई. तुम्ही मला अशा रीतीने वागवले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. काय म्हणतो जोसेफ? जोसेफ म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर वाईट रीतीने वागला. खरंच आहे, वाईट रीतीने वागला. त्याचे भाऊ वाईट वागले ना. और उसके भाई ने उसके साथ बुरा बर्ताव
बर्ताव किया? नाही वागले? नहीं किया। अहो त्याला छळत होते, और उसको वो लोग छल रहे त्याला थे, त्रास द्यायचे, उसको तकलीफ दे त्याला रहे थे टोचून बोलायचे. और उसको चुपाकर बोलते थे। आज तो आपल्या वडिलांच्या समोर त्याला खाली उभं करायचे. तू पण झुकणारे पप्पा, तू पण त्याच्या पुढे झुकणारे म्हणून त्याला तुच्छ लेखायचे. और खास करके उसके पिता के सामने उसको तुच्छ देखते थे वडिलांना पिन मारायचे और अपने पिता को वो पिन मारते थे ताकी ते योसेफाला ओरडावे म्हणून. कि वो यूसुफ को डांटे। आणि त्याला कोरड्या विहिरीत टाकलं, मग त्याला लागलं नसेल का? और उसको सूखे कुएं में डाला तो उसको लगा नहीं होगा त्याचा क्या? कपडा जो त्याच्या वडिलांनी दिला तो काढला. तुमचे कपडे काढताना तुम्हाला कोणतरी खेचून काढलं, जबरदस्तीने काढलं, आणि जे तुमचं फेवरेट आहे तुम्हाला कसं वाटेल? अगर आपका फेवरेट कपड़ा कोई आपसे छीन कर लेता है, आपसे छीनता है तो आपको कैसा लगता है? किंवा तुमचा सक्काच भाऊ, तुमची सख्खीच बहीण तुमचे कपडे फाडते, और आपका सगा भाई, आपकी सगी बहन आपके कपड़े को फाड़ देती है नासधूस करते और नासधूस करती है किंवा त्रास दे काहीतरी करते तुमच्या कपड्यांना. या फिर कुछ तो करते हैं आपके कपड़े कसं को। वाटेल? वो कैसा लगता है? चांगला असेल तो, खूप चांगला कपडा आहे तुमचा, अगर फेवरेट, अगर वो आपका बहुत फेवरेट कपड़ा होगा राग येणार ना. तो आपको गुस्सा आएगा ना। आणि त्याला कोरड्या याच्यामध्ये कुवेमध्ये टाकण्यात आलं, विहिरीत टाकण्यात आलं, उसको सूखे कुएं में डाला गया वरून फेकलं त्याला. और ऊपर से फेंका असं उसको काय त्याला रस्सीच्या दारात सोडलं नाही जापा. और रस्सी के सहारे से नहीं छोड़ा उसको त्याला असं त्याचा अंगरखा काढला आणि त्याला असं खाली और फेकलं. उसका अंगरखा निकाल दिया और इस रीति से उसको फेंक दिया किती लागलं असेल? और उसको कितना लगा होगा। खाली बसून तो ऐकतोय की त्याची भावंड त्याला मारून टाकण्याचं कट रस्ता ते. और नीचे बैठकर वो सुन रहा था कि जो उसके भाई थे उसको मार डालने का षड्यंत्र बना रहे थे। तुमचा भाऊ तुम्हाला मर्डर करायचा प्लॅनिंग आहे हे ऐकल्यावर तुम्हाला कसं और वाटतं? आपका भाई आपको मारने का कोशिश करता है या फिर षड्यंत्र बनाता है तो आपको कैसा लगेगा? कसं वाटेल? कैसा लगेगा? तो कोणत्या दुःखातून गेला, तो कौन से दुख से त्याला गया बाहेर काढलं, त्याला विकलं चांदीच्या सिक्क्यांमध्ये, और उसको बाहर निकाला और बेच दिया चांदी के सिक्कों में आणि त्याला हात त्याचे बांधून त्याला गुलामासारखं नेल्यानंतर तू कसा रीतीने त्याच्या भावानं बघितलं असेल? और उसके हाथ को बांध कर वो उसको बंदी बनाकर लेकर गए तो वो उसने अपने भाई को किस रीति से देखा होगा। तुमचाच भाऊ आहे ना, और मैं तुम्हारा ही भाई हूँ ना एकाच बापाचे आहोत ना, और एक ही पिता के है ना, दुखलं नसेल? उसको दुख नहीं हुआ किती होगा, रडला असेल वो कितना रोया होगा। जेव्हा त्याला गुलाम म्हणून विकण्यासाठी ठेवलं असेल. जब उसको गुलाम बनाकर बेचने के लिए रखा होगा लोक त्याच्या शरीराची मस्करी करत असतील. और लोग उसके शरीर के बारे में मस्करी मजाक करते होंगे गुलामांना असंच बाजारात कसे भाजी विकतात तसं माणसांना अशी उभी करायचे. क्योंकि गुलामों को जैसे सब्जी बेचते हैं उस रीति से वो लोग खड़ा माणसं करते थे। बघायची, मनुष्य देखते थे अच्छा नाही एंड सांगते नहीं अशा म्हणून जायचे. और ऐसा बोलकर जाते इथं थे। देवाची कृपा पोतीफराला तो आवडला. और ये तो परमेश्वर की दया है कि पोतीफर को वो अच्छा लगा आणि पोतीफर देवाने तिथंही त्याला आशीर्वाद दिला. और वहां पर भी परमेश्वर ने उसको आशीष पण दी त्याने व्यभिचार केला नाही, बलात्कार केला नाही, त्याच्यावर बलात्काराचा आळ टाकला और उसने व्यभिचार किया नहीं, बलात्कार किया नहीं, पर उसका आरोप उसके ऊपर लगाया आणि गया त्याची शिक्षाही त्याने भोगली. और उसकी शिक्षा भी उसने उठाई। केली नाही, किया नहीं, ते पाप केलं नाही, वो पाप किया नहीं त्याची शिक्षा पण त्याने भोगली. और उसकी शिक्षा भी उसने उठाई, पण तरीही पर फिर भी ना तो आपल्या भावंडांबद्दल सुडेचे विचार त्याच्यात आले. और उसके मन में अपने भाइयों के लिए बदले की भावना बिल्कुल नहीं आई त्याची प्रतिक्रिया चांगली होती म्हणून देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. और उसकी प्रतिक्रिया अच्छी थी इसलिए परमेश्वर ने उसको बाहर त्याच्या निकाला। भावांसाठी बघा, आपली मी आता जरी तुम्हाला दाखवेल, तुम्ही मला काहीतरी बोलाल, मी हसून दाखवेल, और अगर आप मुझे कुछ बोलो तो मैं आपको हंसकर दिखाऊंगी किती स्ट्रॉंग आहे. और दीदी स्ट्रांग है। पण देवाला माहिती मी आतून काय बोलते. और परमेश्वर को मालूम है कि मैं अंदर से क्या बोलती हूँ। आला पुढचा शहाणा माझ्यावरचा करायला लागला. और मेरे साथ ऐसा करने लगा। बरोबर, बाहेरून तुम्ही बाहर से तो मैं हो गया गलती, जाने दो, छोड़ दो, मेरे से हो गई गलती. आणि झाली चूक तुमच्याकडे जाऊन दे, क्षमा करा। आपकी स्थिती होणार, आणि तुमची स्थिती आहे ना, जाने दो, हो गई मेरे से गलती. आणि जाऊ दे, झाली माझ्याकडनं चूक। आतून देव बघा, आपले विचार कोण जाणतो, और अंदर के विचारों को कौन जानता मनाचे है? विचार कोण मन के जाणतो. विचारों को कौन जानता है? जोसेफाच्या मनाचे विचार, प्रतिक्रिया देव बघत होता. और यूसुफ के मन के विचार और उसकी प्रतिक्रिया परमेश्वर जानता था। म्हणून त्याच्या देवाने बघितलं हिच्यामध्ये बदला घेण्याची, सूड घेण्याची भावना नाही किंवा तो रागवलेला नाही. और इसलिए परमेश्वर ने ऊपर से देखा कि इसके अंदर, यूसुफ के अंदर बदला लेने की भावना नहीं है, म्हणून देवाने त्याला उंच केलं. इसलिए परमेश्वर ने उसको ऊंचा जेव्हा किया। तुमची प्रतिक्रिया चांगली असते, और जब आपकी प्रतिक्रिया अच्छी होती देव है तुम्हाला उंचवतो. परमेश्वर आपको ऊंचा करता जेव्हा है। तुमची सुडाची आणि रागाची भावना असते, और जब आपकी इच्छा बदले की भावना की रॉंग प्रतिक्रिया असते, गलत प्रतिक्रिया होती है, देव कधीही तुम्हाला उंच भागावर घेणार नाही. परमेश्वर कभी भी आपको ऊंचे स्थान पर नहीं लेकर म्हणून जाएगा। तिथे लिहिलेलं आहे, तो म्हणतो की तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट केलं. म्हणून वाईट वाटून घेऊ नका। हा, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही वाईट केलं खरी गोष्ट आहे, पण आता काही दुःखी होऊ नका. वर्ष खूप झाली, सोडून द्या. मी सोडले तर तुम्ही पण सोडा.
व त्रास करून घेऊ नका. हा आता स्वतःला अरे जे ह्याला आम्ही जे ह्याच्यात टाकलं आता आम्हाला बदला घेईल, आता आम्हाला मारेल, आम्हाला जेलमध्ये टाकेल, आता काय करायचं असा त्रास करून घेऊ नका. कारण तुमचे जीव वाचवण्याकरता हा तुमचे जीव वाचवण्याकरता देवानेच मला तुमच्या पुढे इकडे पाठवले होते. देवानेच मला तुमच्या पुढे इथे पाठवलं. त्याची विचार बघा कसे होते. त्याने विचार कसे केले देवाचे. और उसकी सोच देखो कैसी थी, उसकी सोच कैसी थी परमेश्वर की. त्याच्या भावांनी त्याच्या घरच्यांनी त्याच्या विरुद्ध वाईट केलं. पोटिफराच्या मालक जो होता त्याच्या पत्नीने वाईट केलं तरी त्याचे विचार कसे होते, चांगले होते. और उसके भाइयों ने और पोतीफर की पत्नी ने उसके साथ बहुत बुरा बर्ताव किया, फिर भी उसकी सोच कैसी थी, अच्छी. पूर्ण वाचलं? म्हणून प्रियनो की आपण या पापी बंडखोर माणसांच्या जगात राहत असताना और इस पापी लोगों के बीच में हम रहते समय आपण आपल्यावर निर्दयी किंवा अन्यायी वागणूक जरी झाली, और हमारे साथ अगर बहुत बुरा बर्ताव भी हो गया, अन्यायासारखं आपलं आपण केलं नाही पण तरी आपल्यावर आळ आला, और अन्याय के साथ कि अगर हमने कुछ गलती की भी नहीं है फिर भी हमारे ऊपर ऐसे दोष आया, किंवा काहीतरी आपल्याबरोबर वाईट करतात, ते आपले घरचे लोक किंवा ज्यांना आपण जास्त प्रेम करतो ते करतात, या फिर हम जिनसे ज्यादा प्यार करते हैं वो लोग हमारे साथ ऐसा बर्ताव करते हैं, आश्चर्य वाटून घेऊ तो नका. आश्चर्य मानकर मत फक्त लेना. एवढंच करा की महत्वाची गोष्ट आपली प्रतिक्रिया आपल्या जीवनावर प्रभाव टाकते म्हणून सांभाळा. इसलिए हमारी जो प्रतिक्रिया है वो हमारे जीवन के ऊपर प्रभाव डालती है, इसलिए बहुत ख्याल करो. काही अशी काहीतरी माणसं करतात त्याच्यामुळे आपली प्रतिक्रिया रॉंग होते. और कुछ मनुष्य ऐसा करता है जिसके कारण हमारी प्रतिक्रिया गलत हो जाती है. अन्याय रीतीने किंवा चुकीची वागणूक आपल्याबरोबर करतात त्याच्यामुळे आपली जी प्रतिक्रिया असते त्यावेळेला चेंज होऊन जाते. और अन्याय से और बहुत गलत रीति से वो हमारे साथ बर्ताव करते हैं, इसलिए हमारी प्रतिक्रिया गलत हो जाती है. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याबरोबर रूडनेसने वागतो म्हणजे असभ्यतेने, और जब सामने वाला व्यक्ती हमारे साथ असभ्यता से बर्ताव करता है, अशिष्टताने जो मान आणि सन्मानाने बोललं पाहिजे, वागला पाहिजे तसं जर वागत नाही और समझो अगर जो मान सम्मान हमें देना चाहिए उस मान सम्मान से अगर वो हमसे बात नहीं तर करता आवडतं का ते कोणाला? तो वो किसी को अच्छा लगता है कोई क्या? आपके साथ रूड से बाबा बोल रहे बेटा कल्पेश टाइम किती झाला? आणि कल्पेश आता टाइम कितना हुआ? आपके आपके घरी नाही आहे क्या? आणि तुमच्या हातात घड्याळ टाइम नाही नाही आहे का? का? आणि वेळ नाही माझ्याकडे. हे रूडनेस झाले ना. और ये रूडनेस हुआ. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि जसं आपण करत असलं त्या आपल्यापेक्षा मोठं कोणतरी आपल्याशी बोलतंय, और हमसे कोई बड़ा हमसे कुछ पूछता है हा आपल्याशी बोलत आहे और हमसे बात करता है आणि आपण त्याच्याशी शिष्टाचाराने न बोलणं. और हम उसके साथ शिस्त से बात नहीं करते. शिष्टाचार म्हणजे सभ्यतेने न बोलणं. याने तो माझा अंकल आहे, तो माझी आंटी आहे, ते माझे वडील आहे, ते माझे मम्मी आहे, ते माझे मामा आहे, ते माझे काका आहे, ते माझे ख्रिस्ती बंधू आहे, ती माझी ख्रिस्ती बहीण आहे, हे आठवण न ठेवून देता कसंही अभद्र भाषण करणं. और वो मेरे पिताजी वो मेरी माँ है ये न जानकर कैसे भी उनके साथ बात करना. ही जी वागणूक आहे ना, और ये जो बर्ताव है तेव्हा माणसाला काय करते, समोरच्या व्यक्तीला म्हणजे समजा आई वडिलांना किंवा तुम्हाला ती काय करते, रॉंग प्रतिक्रिया आणण्यासाठी भडकवते. तो माता पिता को और आपको क्या करती है, गलत प्रतिक्रिया लाने के लिए भड़काती है. देवालाही अशी प्रतिक्रिया आवडत, देवालाही असे वागणे आवडत नाही. और परमेश्वर को भी ऐसा बर्ताव अच्छा नहीं एखादा लगता. व्यक्ती रूडनेसने वागतो, और कोई व्यक्ति रुकने से बर्ताव करता है असभ्यतेने वागतो, और बहुत असभ्यता से बर्ताव करता है शिष्टाचाराने वागत नाही, और सभ्यता से बर्ताव नहीं खास करता. करून ख्रिस्ती व्यक्ती आहे. और खास करके मसीह व्यक्ति. अशा प्रकारचं वागणं देवाला अप्रिय आहे. और ऐसे प्रकार का बर्ताव परमेश्वर को अच्छा नहीं पण लगता. तरी देव काय म्हणतो, फिर भी परमेश्वर क्या कहता जरी है, अशी वागणूक तुमच्याबरोबर झाली और ऐसा बर्ताव अगर आपके साथ हुआ तरी तुम्ही नम्र आहात. तो भी आप नम्र हैं. ख्रिश्चन नम्र आहे. और मसीह नम्र है. ख्रिश्चन लोकांना नम्र व्यक्ती म्हणतात. और मसीह लोगों को नम्र बराबर व्यक्ति है? बोला जाता है. सही बात है. बरोबर आहे. साऱ्या जगामध्ये क्षमाळू, दयाळू, कनवाळू आणि नम्र कुणाला म्हणतात, ख्रिश्चनांना म्हणतात. और पूरे संसार में दया करने वाले, क्षमा करने वाले और नम्र व्यक्ति किसको बोला जाता है, मसीह. श्रीमंत, अमीर, देणारे देने वाले ख्रिश्चन लोकांना म्हणतात. मसीह लोगों को बोलते हैं. तुम्हाला माहिती आहे, आपको मालूम है? ख्रिश्चन लोकांची साक्ष आहे, और ये मसीह लोगों की गवाही है, कारण ख्रिश्चनांनी तसे राहिले क्योंकि मसीह लोग वैसे जिए है हैं ना. जेव्हा स्टेनला जाळण्यात आलं और जब स्टेन को जलाया गया तर काय केलं, त्याच्या बायकोने क्षमा केली म्हणून लोकांना माहिती आहे येशूची लोक क्षमाळू आहे. तब उसकी पत्नी ने उसे क्षमा किया, तभी लोगों को मालूम पड़ा कि जो मसीह लोग हैं वो क्षमा करने वाले हैं. बरोबर आहे. पूर्ण भारत देशामध्ये ही न्यूज कळाली और पूरे भारत देश में ये चर्चा फैल गई. आणि तिच्या नवऱ्याला दोन्ही मुलांना जाळलं. और उसके पति को और उसके दोनों बच्चों
को जला दिया। सर्व जगात कळालं की त्याच्या बायकोने काय केलं, क्षमा केली, त्या शत्रूंना क्षमा केली। और पूरे संसार में मालूम पड़ेगा कि उसने अपने शत्रुओं को क्षमा। आज या जगामध्ये सर्वात जास्त ख्रिश्चन जे डोनेशन देतात, और इस संसार में बहुत सारे मसीह लोग जो आणि डोनेशन फक्त करते ख्रिश्चन हैं, लोकांना नाही, और सिर्फ मसीह लोगों को नहीं। गरज जेव्हा आकाळ आला, तुफान आलं किंवा कुठं पूर आला, तिथे सर्वात पहिलं हे ख्रिश्चनच तिथे डोनेशन, तिथे मदत करतात। और अकाल आया या फिर बाढ़ आई तो फिर मसीह लोग ही वहाँ पर डोनेशन करते म्हणून हैं। लोकांना माहित आहे ख्रिस्ती लोक काय करतात, पैसे देतात। इसलिए लोगों को मालूम है कि जो मसीह लोग हैं वो पैसा देते ते हैं। दयाळू आहे, त्यांच्याजवळ जाऊन म्हणताना माझ्याकडे मेडिसिन घ्यायला पैसे नाही, और उनको मालूम है कि मसीह लोग दया करने वाले हैं, वो इसलिए वो वहाँ पर जाकर बोलते हैं कि हमारे पास दवाई देने के लिए पैसा हम क्या नहीं है। करें? हमें क्या करें? असं बोलतो आपण ऐसा ख्रिश्चन हम लोक, बोलते हैं क्या मसीह लोग? लाव मी लाके दे देतो आपका दवा, आणि ते आम्ही आणून देतो तुम्हाला तुमची औषधं। बरोबर आहे। जर कोण तुमच्याकडे तुम्ही खात असता, अगर आप खाते होंगे, समजा तुम्ही वडापाव खाताय और आप वड़ा पाव खा रहे आणि हो कोणतरी म्हणाले मेरे को भी वडापाव लेके दे दो, और किसी ने आपको कहा कि मला पण वड़ा पाव घेऊन द्या, जा 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 जा, असं म्हणतो आणि जसा निघून जा असं आपण म्हणतो, आपण पण एक वडापाव देतो म्हणजे। और हम वड़ा पाव लेते हैं और उसको देते हैं। कारण ख्रिस्ती लोकांची ही ओळख झाली आहे, येशूमुळे आपल्या ख्रिस्ती लोकांची ओळख झालेली आहे। और यीशु मसीह के कारण मसीह लोगों की अभी ऐसी पहचान हो चुकी है। म्हणून प्रियांनो, आपल्या ख्रिस्ती लोकांना जरी अशी असभ्यतेची, रूडनेसची वागणूक मिळाली तरी आपली प्रतिक्रिया विनम्र असावी। और हमारे मसीहों के साथ अगर ऐसा बुरा करता हुआ और सभ्यता के साथ हमारे साथ करता हुआ तो भी हम नम्र रहे, ये परमेश्वर की इच्छा है। दोन मित्र एका दुकानात गेले और दो जो दोस्त थे वो एक दुकान में गए, आणि ते दुकानात गेल्यानंतर और दुकान में जाने के बाद जो ख्रिस्ती होता जो मसीह था त्याने सामान घेतलं उसने सामान लिया, आणि जो विकणारा होता और जो बेचने वाला तो था खूप रूढ होता, और वो बहुत रूड था, त्याने बघितलंही नाही, उसने देखा भी माइंडही नाही केलं, माइंड भी नहीं आणि किया, असभ्यतेने तो बोलत होता। और बहुत बुरी तरीके से बर्ताव कर रहा था। मग जो ज्याने सामान खरेदी केलं त्याच्या मित्राने म्हणाला पर जिस व्यक्ति ने सामान खरीदी किया उसके दोस्त ने उसको कहा तो इतका रूढ तुझ्याशी वागतो, वो इतना रूड रीति से तेरे साथ बर्ताव कर तरी रहा तू है, त्याच्याशी शिष्टाचाराने का वागतोस, और फिर भी तू उसके साथ बहुत सभ्यता से बर्ताव क्यों करता है, नम्रतेने का वागतोस। नम्रता से क्यों बर्ताव करता है। त्या मित्राने काय सांगितलं, और उस दोस्त ने उसको क्या मी कहा, ख्रिस्ती आहे, मैं मसीह हूँ, त्याची वागणूक और उसका बर्ताव माझ्या ख्रिश्चनिटीला असर करता कामा नये, और मेरी मसीहत पर को असर नहीं करनी चाहिए, माझा असर त्याला झाला पाहिजे, और मेरा असर उसके ऊपर होना चाहिए, माझ्या सहवासात तो बदलला पाहिजे, और मेरे स्वभाव से वो बदलना चाहिए, त्याच्या वागणुकीवर माझी वागणूक बदलली नाही पाहिजे, माझी प्रतिक्रिया रॉंग नाही झाली पाहिजे। और उसके उस बर्ताव के कारण मेरी प्रतिक्रिया गलत नहीं होनी चाहिए। मी जसा आहे मैं जैसा हूँ हा समोरच्या व्यक्तीने मला बदलू नये, और वो सामने वाले व्यक्ति ने मुझे बदलना नहीं चाहिए। मी कसा आहे, मैं कैसा हूँ, मी ख्रिस्ती आहे, मैं मसीह हूँ, नम्र आहे, नम्र हूँ, शिष्टाचारी आहे, और बहुत शिष्टाचार, त्याची वागणूक तो उसका बर्ताव मला बदलता कामा नये, वो मुझे बदलनी नहीं चाहिए। मला रागीट, मुझे गुस्से वाला मला अगदी भांडखोर, और झगड़ा करने वाला त्याच्याकडे न जाणार और उसके पास नहीं जाना, असं मला बनवलं नाही पाहिजे, और ऐसा मुझे बनाना नहीं चाहिए। बरोबर नाही? तुम्हाला कळालं का अर्थ? हे देवनी वचन दुसरं घेतलेलं, जेवणाबद्दल वचन काढलेलं, हे खरं व्हायला गेलं तर आजचं वचन जेवणावरच आहे, पण ते संध्याकाळी जाईल। और आज का वचन खाने के ऊपर है पर वो शाम को जाएगा। आपलं 2 आठवड्यापासून जेवणावरच जातोय, आजही जेवणावरच जाऊ। और 2 हफ्ते से हम खाने के ऊपर जा रहे हैं, तो आज भी हम खाने के ऊपर ही जाएंगे। प्रभू मला बोला ह्याच वचनावर थोडंसं पुन्हा वाच, और इसी वचन को परमेश्वर ने मुझे कहा तू वापस पढ़, पुन्हा वाच। वापस पढ़। आनंदाने ते अविश्वास दाखवतात, म्हणजे यांची प्रतिक्रिया किती चूक आहे बघ। और आनंद के साथ वो अविश्वास दिखा रहे, तो मतलब उनकी प्रतिक्रिया कितनी गलत आज है। किती ख्रिस्ती प्रतिक्रिया रॉंग देतात, और आज कितने मसीह प्रतिक्रिया गलत करते हैं। म्हणून तू प्रतिक्रियेवर शिकव, इसलिए तू प्रतिक्रियाओं के ऊपर तुला सीखा। मदत कर। मैं तुझे मदद तेव्हा करूंगा। आज प्रतिक्रिया खरंच आपल्या प्रतिक्रिया रॉंग आहे, और सच में हमारी प्रतिक्रिया गलत है, आपल्याशी कोण बोलत नाही आपणही बोलणार और हमसे कोई बात नहीं करता हम भी बात आपल्या करना छोड़ समोरचा व्यक्ती रागाने बोलतो आपणही रागाने देते। और बोलतो, सामने वाले व्यक्ति गुस्से से बात करता है, हम भी गुस्से से बात करते हैं। करतो। तो समोरचा व्यक्ती बाजूला ट्रेनकडे जाणारा व्यक्ती सरकत नाही, हा सरकत ना और ट्रेन में जाने वाले व्यक्ति अगर सरकता नहीं तो हम बोलते हैं सरक ना, बोलते हैं। अपना नम्रता, हमारी नम्रता का रिएक्शन गया, प्रतिक्रिया पानी में डूब गया, पानी में डूब गए, जहाज डूब गया, जहाज डूब गया, ऐसा हमारा भी जहाज डूब जाता है, और तसेच आपली पण उडी बुडून जाते हैं, है ना। इसीलिए हमारे साथ जब कोई अन्यायकारक
बर्तनों की जाती है आणि जेव्हा आपल्या बरोबर अन्यायकारक वर्ताव केला जो जातो, हमने कभी किया नहीं, जे आपण कधी केलंच हमने नाही, जो गलती की नहीं आपण जी चूक केली नाही उसके बारे में, त्याच्याबद्दल, या कभी कभी देखो सामने वाला जब हमसे ऐसा कुछ काम करता है जिससे हमारा अभिमान यानी हमारा ईगो हर्ट होता है, आणि कधी कधी समोरचा व्यक्ती असं काहीतरी काम करतो ज्याच्यामुळे आपला जो इगो आहे तो कधी कधी तो उनके बोलने से हमें बहुत अंदर हर्ट होता है आणि त्यांच्या बोलण्याने आपल्याला आतमध्ये खूप दुखतं और उस समय हम बहुत हमारी रॉन्ग प्रतिक्रिया दिखाते आणि हैं, त्यावेळेस आपण आपली खूप चुकीची प्रतिक्रिया या दाखवतो फिर कभी हमने कोई गलत काम किया नहीं रहता, आणि कधी कधी आपण काही चुकीचं काम केलेलं हम पर नसतं झूठे इल्जाम लगाए तरी जाते हैं, सुद्धा खोटे आरोप आपल्यावर लावले झूठी जातात बातें हमारे बारे में बोली जाती आणि है खोट्या गोष्टी आपल्याबद्दल बोलण्यात और येतात इसीलिए हम गुस्सा करते हैं, आणि म्हणून आपण राग करतो जबकि प्रभु चाहता है कि भले तुमने नहीं किया, तुम्हें मालूम है ना तुमने नहीं किया, आणि देवाची इच्छा आहे की देवाला म्हणायचे की जर तुम्ही नाही केले तर तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही केलं, तो तुम रॉन्ग प्रतिक्रिया नहीं देना। मग तुम्ही चुकीची प्रतिक्रिया करू बाइबल नका। हमें बताता है जो हमने नहीं किया, बायबल आपल्याला सांगतं जे आपण नाही केलं, लेकिन अगर हम जैसे बोएंगे पण जसं आपण पेरू वैसे हम कटनी भी काटेंगे, तसंच आपल्याला कापणे सुद्धा जसं भेटेल। आपण वागू तसा आपला देव आपल्या बरोबर वागेल। और जैसा हम दूसरों के साथ बर्ताव करेंगे वैसा परमेश्वर हमारे साथ बर्ताव जर तुम्ही करेगा। दयाळू राहिला अगर आप दयालु रहे तो देव तुमच्यावर दयाळू तो राहील, परमेश्वर आपके साथ दयावंत तुम्ही रहेगा। कठोर झालात आप कठोर रहोगे, देव तुमच्याबरोबर परमेश्वर आपके साथ नक्की का कठोर का दयाळू? हा? हा? तुम्ही कठोर राहिला तर देव तुमच्याबरोबर कठोर राहील, दयाळू राहील। किती जण बोलतात दयाळू? हात उचला। कितने लोग बोलते हैं परमेश्वर दया तुम्ही करेगा। कठोर राहिलात कुणाबरोबर अगर आप किसी के साथ कठोर रहोगे आणि तुम्ही तुमच्याबरोबर देव कठोर राहील का? और परमेश्वर आपके साथ कठोर रहेगा क्या? किती जण म्हणतात की आम्ही कठोर बोललं आमच्याबरोबर पण देव कठोर राहील? और हम दूसरों के साथ कठोर रहे इसलिए परमेश्वर हमारे साथ भी कठोर रहेगा, ऐसे कितने लोग बोलते हैं? करेक्ट है, यही करेक्ट है। चलिए, अगर हमने जो बोला है वही हमें मिलेगा, परमेश्वर से हमें वही मिलेगा। आणि आपण जे काही बोललेलं आहे तेच देवाकडनं आपल्याला भेटेल। जर देव काय म्हणतो तुमच्यावर दया मिळावी, तुम्ही दया करा। और परमेश्वर कहता है कि अगर तुम्हारे ऊपर तुमको दया चाहिए तो तुम दया तुला करो। दया पाहिजे ना? मुझे दया चाहिए ना। आणि आपल्याला प्रत्येकाला दया कुठे हवी आहे? और हम सबको कहाँ पर दया चाहिए? हा? हा, एक इथे जगताना एक यहाँ पर जीते समय आणि एक मोस्टली आपल्याला जास्त दया न्यायाच्या समय मोस्टली हमें ज्यादा दया न्याय के सामने चाहिए। काय पाहिजे? कुठे पाहिजे? कहाँ पर चाहिए? स्वर्गात न्यायाच्या समोर, जेव्हा आपला न्याय होईल। जब हमारा न्याय होगा मग माझा न्याय तुमचा न्याय आपल्या दयेवर डिपेंड आहे। तो आपका न्याय और मेरा न्याय हमारी दया के ऊपर जर आधारित मी है। हिला क्षमा केले, अगर मैंने इसको क्षमा मी किया भाऊंना क्षमा केले, और उन भाई को त्या क्षमा भाऊंना किया, क्षमा इन केली, भाई को क्षमा दया किया, केली, दया तर की है, देव माझ्यावरही क्षमा करेल। तो परमेश्वर मेरे ऊपर भी क्षमा पण करेगा। मी हिच्यावर कठोर नाही, पर मैं इसके साथ कठोरता से भाऊंबरोबर कठोर नाही, और उस भाई के साथ त्यांच्यावर कठोरता से कठोर नाही, उनके साथ कठोरता से देवही माझा न्याय कठोरतेनेच करेल। तो परमेश्वर भी मेरा न्याय कठोरता से ही करेगा पृथ्वीवरही कठोर राहणार। और पृथ्वी के ऊपर भी कठोर रहेगा। म्हणजे देवाचा हा एक रूल आहे, ह्या जगामध्ये नेहमी फिट करून तुमच्या माइंड मध्ये फिट करा। एकदम म्हणतात ना लॉक किया जाए, असा फिट करा की जे काही तुम्ही पेराल त्याचीच कापणी, म्हणजे तुम्ही जर दया पेरली तर तुम्हाला दया मिळेल, इथे पण आणि स्वर्गात सुद्धा। और मन में आप फिट कर दो कि आप जो कुछ बोओगे उसके अनुसार ही आपको कटनी मिलेगी। अगर आपने दया किया तो आपको दया ही मिलेगी, द्या, आप परमेश्वर स्वर्ग में भी। क्षमा तुम्हाला जितकी देता येईल तेवढी द्या, का तुमची पाप तेवढी क्षमा होतील। और जितना आपको क्षमा देने के लिए होता है उतना आप क्षमा करो, क्योंकि उतने आपके पाप क्षमा किए जाएंगे तेवढा लाभ आहे। और उतना आपका फायदा है। तुम्ही जेवढं दुसऱ्यांना मदत कराल तेवढा देव तुम्हाला मदत और करेल। जितना आप दूसरों को मदद करोगे उतना परमेश्वर आपको मदद करेगा। हा रूल आहे। और ये नियम है। बरे समजा मी अनुग्रहाला मदत केली, अनुग्रह मला नाही मदत करणार, और भले ही अनुग्रह को मैंने मदद की, अनुग्रह ने मुझे मदद नहीं की, पण देव मला मदत करेल। पर परमेश्वर मुझे मदद हा करेगा। एक रूल आहे। और ये एक नियम है मला ह्याच्याकडून अपेक्षा नाही केली पाहिजे और मुझे उससे अपेक्षा नहीं की करनी चाहिए। अनुग्रहाने मला मदत केली पाहिजे, कारण मी त्याला मदत केली। और अनुग्रह ने मुझे मदद करना चाहिए क्योंकि मैंने वो अनुग्रह को मदद की है। देवाने बघितलं मी मदत केली, और परमेश्वर ने देखा है कि मैंने मदद देव की। मला मदत करेल माझ्या संकटाच्या वेळेला, माझ्या समस्येच्या वेळेला, माझ्या तकलीफच्या वेळेला। और परमेश्वर मुझे मदद करेगा मेरे संकट के समय में और परिस्थितियों के समय म्हणून में। देवाचा सांगण्याचा उद्देश काय आहे? तुम्ही कठोर बनू नका, तुमची प्रतिक्रिया तुम्ही चुकीची देऊ नका। और परमेश्वर की इच्छा क्या है कि आप कठोर मत बनो, आपकी प्रतिक्रिया आप कठोर मत दो। जरी तुमच्याबरोबर जरी वागणूक चुकीची झाली असेल और आपके साथ अगर बुरा बर्ताव भी हुआ होगा तरी सुद्धा तुम्ही चुकीची प्रतिक्रिया देऊ नका, तसं चुकीची प्रतिक्रिया धरून वर्षानुवर्ष घालवू नका। फिर भी आप गलत प्रतिक्रिया नहीं करना, सालों साल उसमें नहीं बिताना।
वर्षानुवर्ष त्याच्यात जातात ते तुमच्या रॉंग प्रतिक्रिया. जसं मी त्या ख्रिश्चन माणसाबद्दल सांगितलं, ख्रिस्ती होता पण तरी सुद्धा इतका राग, और वो स्वतःच्या मसीह वडिलांवर त्याचा राग, और वो मसीह था और इतना गुस्सा अपने पिता के ऊपर, इतना गुस्सा, चुकीच आहे ना. और वो गलत है ना. वडिलांचं प्रेम त्याने गमावलं. और पिता के प्यार को उसने गवा आपल्या दिया. वडिलांबरोबर राहणं किती मोठी गोष्ट आहे. और अपने पिता के साथ रहना कितनी बड़ी बात है. हा, जर तुमचा वडील दारू बिरू पित असेल तर गोष्ट वेगळी, और आपका पण तुमचे वडील चांगले आहेत, और आपके पिताजी अच्छे हैं, दारू पित नाही, दारू नहीं पीते, चांगले आहेत, अच्छे हैं, तुम्हाला सांभाळतात ते, जेवण बिवण देतात ते, आणि समजदार आहे, अशा वडिलांबरोबर राहिला तरी तर मी तर म्हणेन भाग्यशाली. और ऐसे पिताजी के साथ रहना बहुत भाग्य की बात है. बरोबर आहे. आता ही जी तुमची मुलं आहेत ना, ये जो आपके बच्चे हैं ना, हे चांगले वडील होते. और ये अच्छे पिता बनेंगे. का बोला? क्यों बोलो? क्यों तू अच्छा फादर क्यों बनूया? अब तो अच्छा पिता, तू चांगला पिता का बनशील? हा प्रणाम. हा प्रकाश, बोल विषय. अच्छा बर्ताव किया इसलिए हमारा भी अच्छा. कोण मागे मुलं सांगतील? ठीक आहे, मोठे सांगा. का तुमची मुलं चांगले गुड फादर बनतील? आपको यीशु मध्ये म्हणून चांगले बघा. हाँ, ये बच्चे बचपन से क्रिश्चियन है, ही मुलं लहानपणापासून ख्रिस्ती इसलिए आहे. इनको क्या करना है, बच्चों को कैसे प्यार करना है, उनको कैसे संभालना ये मालूम है. आणि मुलांना कसं सांभाळायचं, त्यांना कशी वागणूक द्यायची त्या लोकांना माहिती आहे. लेकिन इनके पिताजी अविश्वासी थे, इसलिए उनको उनके फैमिली से जो कुछ मिला नहीं है, आणि त्यांचे जे वडील आहेत ते अविश्वासी होते म्हणून त्यांना जे त्यांच्या कुटुंबाकडून पाहिजे त्यांना अनुग्रह मिळालं के नाही. पिताजी अविश्वासी यानी एक अनबिलीवर थे, वो अन्य जाति के. अनुग्रहचे जे वडील आहेत ते अन्य जातीतून होते. बराबर है. उसके पिताजी ने कभी अनुग्रह को नहीं, प्रवीण को प्यार ही नहीं दिया. आणि त्यांच्या वडिलांनी प्रवीण भाऊजींना कधी प्रेम केलंच नाही. उनकी कास्ट जो थे, वो कास्ट में दारू पीना, 2-3 शादी करना, कैसे भी जीना, कैसे भी बात करना, अबड़े मने नवने 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 किसको है बोलना, आणि त्यांच्या फाया 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 ये सुनाने बोलना. जो सभ्यता, बच्चों को बढ़ाना, उनके साथ संगति करना, उनके साथ बैठना, वो उनके पिताजी ने प्रवीण के साथ नहीं किया. इसलिए प्रवीण भी इसके साथ नहीं करता, लेकिन अनुग्रह अपने बच्चे से करेगा. क्यों? क्योंकि ये अपने पिता के साथ बैठता है, इसलिए ये अपने बच्चे को बाप बनकर अच्छा संभालेगा. आणि तो त्याच्या क्योंकि ये वडिलांबरोबर क्रिश्चियन फादर है. आणि तो ख्रिश्चन पिता आहे. अब ये सामने बैठा है इसलिए मैं उदाहरण दिया, अभी जो भी सामने बैठेगा उसका ही उदाहरण होगा. आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? ये यार, इसलिए वो अपने बच्चों को बहुत अच्छी रीति से मसीह पद्धत से पढ़ाएगा. आणि म्हणून तो आपल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने ख्रिस्ती पद्धतीत वाढवेल. बचपन से बोलेगा, नहीं बेटा अभी भी नहीं चलता है, चलो चर्च में जाना है, चलो 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 चलो, सुबह उठो, सुबह ही बच्चों के पीछे लगेगा, ऐसा लगाएगा. और वो नेला दिला के जल्दी से बीवी को ड्यूटी थोड़ा कम देगा. आणि बायकोला थोडं ड्युटी कमी दे. हाँ, जल्दी से चर्च में लेके आनंद से जान लेकर आएगा. आमीन. हाँ बोलेगा क्या तुम? नहीं. हाँ आमीन, है ना. ये प्रियो, इसलिए कहने का उद्देश्य, हाँ, हमारी जिंदगी में हमारा परमेश्वर हमें बताता है कि हम रॉन्ग प्रतिक्रिया नहीं देना है. आणि आपल्या जीवनामध्ये आपण कधी चुकीची प्रतिक्रिया नाही द्यायची. प्रतिक्रिया में सालों साल नहीं बिताना है. आणि प्रतिक्रियेमध्ये वर्षानुवर्ष नाही घालवायचे. बात न करना, न बोलणं, दूर रहना, लांब राहणं, इससे हमारा जो सहवास, फेलोशिप, संगति ये नाश हो जाता है. हमें ये नहीं मिलता. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली संगती, आपला सहवास तो नाश होऊन जातो, ते आपल्याला भेटत नाही. यूसुफ को मालूम था, इतना दूर अपने भाइयों से, अपने माँ से, पिता से दूर होने के कारण उसे मालूम था दूर होना कितना आशीष होता है. अकेलेपन का एहसास हुआ, इसीलिए उसके भाई जब उसे मिले, उसने अपने भाइयों को नजदीक किया, क्योंकि उसने अकेलेपन का एहसास पाया.
आणि येसू त्याच्या वडिलांपासून त्याच्या भावांपासून दूर होता म्हणून त्याला एकटेपणाची जाणीव झाली आणि म्हणून जेव्हा त्याचे भाऊ त्याला भेटायला आले तेव्हा त्याने त्यांना जवळ केलं. इसलिए प्रियो, आज का वचन हमें यही बताता है, आणि प्रियांनो, आजचं वचन आपल्याला हे सांगतं, प्रतिक्रिया अच्छी रखो. प्रतिक्रिया चांगली भले ठेवा. सामने से आपका अपमानजनक शब्द हुआ, भले समोरून तुमचे अपमानजनक शब्द बुरा काढले, बोला, कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललं, तो भी आप शांत रहो, तरी सुद्धा तुम्ही शांत राहा, चिड़ो मत जल्दी, चिडू नका लवकर और सहो, आणि सहन करा अच्छा वाक्य बोलो, आणि चांगलं वाक्य बोला अच्छा रीति से बोलो. आणि चांगल्या रीतीने बोला. यही प्रभु चाहता है. आणि ही देवाची इच्छा आहे. प्रतिक्रिया बहुत इम्पोर्टेंट है. आणि प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. अगर हम एक बार प्रतिक्रिया गुस्से वाली किया तो वही हमारा गुस्से का स्वभाव बनने लगता है. आणि जर आपण प्रतिक्रिया रागाची केली तर आपण वारंवार त्याच रागामध्ये बनत और जाणार. अगर आपकी प्रतिक्रिया क्षमा, दया, करुणा ये होने लगा तो ऑटोमेटिकली आप उसमें बढ़ते जाते हो. आणि तुमची प्रतिक्रिया जर दया क्षमा ही झाली तर तुम्ही आपले आप त्याच्यामध्ये बनत जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आज से कोई भी आपको डांट के बात करेगा तो आजपासून जर तुमच्याशी कोणी ओरडून बोललं ए जाना रे जा. हाँ? हाँ? क्या रे, चल चल फुट. हाँ? ऐसा करेंगे. आणि असं कराल का? हाँ? शायद हमारे बच्चे भी, हमारे बच्चों से भी हमें अनुभव, आज वचन सुना है, मेरे लिए भी ये वचन है. और मैं भी कभी कभी रॉन्ग प्रतिक्रिया देती हूँ. मैं वेदी पे खड़ी होकर बोल सकती हूँ क्योंकि मैं चिढ़ जाती हूँ. आणि मी जब कधी मेरे बच्चे अगर मेरे अगेंस्ट कुछ जोर से बोले तो मैं भी गुस्सा करती हूँ. जेव्हा मुलं माझ्या विरोधात काय करतात तेव्हा मी पण चुकीची प्रतिक्रिया गुस्सा करते. करती हूँ. नहीं, राग करते मैंने नाही. तुम्हें बड़ा किया है, तुम ऐसा नहीं कर सकते मेरे साथ. आणि मी तुम्हाला मोठं केलं तुम्ही माझ्याबरोबर असं नाही करू मेरे शकत. साथ गलत बर्ताव नहीं कर सकते. माझ्याबरोबर चुकीची वागणूक नाही करू तो मैं शकत. चिढ़ जाती हूँ, रॉन्ग प्रतिक्रिया देती हूँ. आणि मी चिडते, मी चुकीची प्रतिक्रिया करते. ये रॉन्ग है, मेरे लिए भी ये वचन है. ऐसा मैं नहीं बोलती थी आपके लिए, क्योंकि यहाँ से आया हुआ हर एक के लिए वचन होता है. आणि मेरे लिए भी होता है. आज का वचन तो मैं तो बोलती हूँ मेरे लिए चाहिए वचन. ऐसा मुझे आज के वचन से ऐसे लगा. कल जब मैं प्रिपेयर किया, मैं कल से कितना रोई हूँ मुझे मालूम. आणि काल जेव्हा मी तयार केलं तेव्हापासून मी किती रडले ते माझं मला माहिती आहे. मुझे फील होता है कि मैं ऐसा क्यों करता हूँ. आणि मला वाईट वाटतं की मी अशी वागणूक का केली. मसीह कभी कभी मसीह जीवन में जीते जीते हमारे लाइफ में इस संसार में जीते जीते हम कभी कभी भूल जाते हैं कि हमारा ये स्वभाव नुकसानदायक है. आणि या जगामध्ये जगत असताना आपण कधी कधी विसरून जातो की जो आपला स्वभाव आहे तो आपल्यासाठी नुकसान करणार और आहे. आगे कभी रॉन्ग हम सोचते हैं हम सही है, सही है, लेकिन जो वचन हमें आईना देता है, दिखाता है, नहीं देखो ये तुम यहाँ पर गलत हो, सुधारो. हम आईने में क्यों देखते हैं? आणि आपण आरशात का पाहतो. बताइए ना, मला माहिती नहीं कशी. हाँ, हमें सुधारने के लिए हम हमारे अंदर किधर कुछ मैला बिला या कुछ दिख रहा है तो उसे साफ करने के लिए हम आईने में लेते हैं. आणि जर कुठे मळ आहे किंवा कुठेतरी काही लागले ना ते साफ करण्यासाठी आपण बाल आरशात हमारे पाहतो. अस्त व्यस्त है क्या? आणि केस आपली तो अस्तव्यस्त चलो आहेत. बाल बना ले. चला केस मेरे बाल बघू. मुझे नहीं दिखते. आणि माझी केस मला नाही इसलिए दिसत. दिसतात मेरा का? नाक मुझे नहीं दिख रहा है, माझं नाक मला नाही लेकिन दिसत आपको दिख रहा है. पण तुम्हाला मेरी दिसते. आंखें आपको दिखती है. आणि माझे डोळे तुम्हाला मेरे दिसतात. आंख में चिपुड़ है, आपको दिख रहा है, मुझे दिख रहा है क्या? आणि माझ्या डोळ्यांमध्ये घाण आहे ते तुम्हाला दिसतं. मेरे मला नाक में दिसते का? गंदगी है, मेरे को है, मुझे नहीं दिख रहा है, लेकिन आपको दिख रहा है. आणि माझ्या नाकामध्ये घाण आहे ती मला नाही ये दिसत पण दूसरों तुम्हाला को दिसते. दिखता है. आणि हे दुसऱ्यांना और यही दिसतं. काम आईना करता है. आणि हेच काम आरसा करतात. जब दूसरा बताता है आणि जेव्हा दुसरं सांगतं तुम्हारी आंख में चिपुड़ है, आणि तुमच्या डोळ्यामध्ये घाण आहे अच्छा नहीं लगता. चांगलं नाही वाटत. छी, इसने मुझे क्यों बोला, छी मुझे. आँख तो साफ कर लेते हैं, आणि डोळे तर साफ करून लेकिन घेतात. थोड़ा सा अजीब सा लगता है उस व्यक्ति के सामने, अरे मेरा आँख का चिपुड़ इसने देखा, छी छी छी. आणि थोडंसं अजीब वाटतं की त्या समोरच्या व्यक्तीने माझ्या डोळ्यातली घाण पाहिली. आईना जो बताता है पण जेव्हा आरसा सांगतो हमें बुरा नहीं लगता. आपल्याला वाईट नाही वाटत. बुरा लगता है. वाईट वाटतं का? हम आईने में देखकर अच्छी रीति से साफ करते आणि हैं. आपण आरशामध्ये पाहून एकदम चांगल्या पद्धतीने साफ यही करतो. काम वचन करता है. आणि हेच काम वचन सुद्धा वचन करतं. हमें इसी रीति से आईना दिखाता है कि हम कैसे हैं, आणि वचन अशा रीतीने आपल्याला आरसा दाखवतो की आपण कसे आहोत कहाँ पर चेंज होना जरूरी है, कहाँ सुधार लाना जरूरी है. आणि कुठे बदलणं आणि सुधार आणणं गरजेचं आहे. तो इसलिए आज प्रभु हमसे चाहता है कि हमारी जो रिएक्शन है किसी के बर्ताव से, हमारा रिएक्शन रॉन्ग मत करो. आणि आपली जी प्रतिक्रिया आहे ती कोणाच्या दुसऱ्या लोकांच्या वागणुकीमुळे ती आपण चुकीची करू नये. कभी भी सोचो मैंने डांट कर, अभी जैसे मैंने हेमंत भाई को बोला काय शर्ट घातले, आणि हेमंत मामला म्हटलं की क्या शर्ट पहना है उठ के बाहर नहीं जाना. आणि उठून बाहेर नाही जायचं. वो रॉन्ग प्रतिक्रिया. ती चुकीची प्रतिक्रिया आहे. थैंक यू थँक्यू दीदी, थैंक यू, दीदी, थँक्यू. गॉड ब्लेस यू. आणि गॉड ब्लेस यू. ठीक है. तो
तुम्हाला नाही आवडलं मी आता काही शर्ट नाही करणार. और आपको अच्छा नहीं लगा इसलिए मैं अगली बार ये शर्ट नहीं पहनूंगा. ही प्रतिक्रिया और ये प्रतिक्रिया, आणि ही प्रतिक्रिया त्यांनाही चांगलं करते आणि मलाही बदलते. और वो प्रतिक्रिया उनको भी अच्छा बनाती है और मुझे भी बदलती है. त्यांचं असं बोलणं मला मला चेंज करेल. क्योंकि उनका ऐसा बात करना मुझे बदलेगा. मी उगाचच अशी बोलली नव्हतं बोलायला पाहिजे. और मैं खाली फुकट है उनको ऐसा बोली, मुझे नहीं बोलना चाहिए मी था. एकट्याच जाऊन सांगेल नाही हो मी म्हणलं की चांगलं आहे शर्ट उगाच मी सॉरी ना मी तुम्हाला त्या दिवशी अशी बोलली सॉरी ना. और मैं अकेले में जाके उनको बताऊंगी कि आप बहुत अच्छे दिख रहे थे. 4 माणसात मी त्यांना असं बोलली शर्ट चांगलं नाही. और 4 मनुष्यों में मैंने कहा कि आपका शर्ट अच्छा नहीं. त्यांचं असं बोलणं और उनका ऐसा बात करना, एकट्यामध्ये भले 4 माणसं नसतील पण एकट्याच जाऊन मी त्यांना म्हणेल हे शर्ट चांगलं आहे चेंज नका करू घाला. और अकेले में जाकर मैं उनको बताऊंगी ये शर्ट अच्छा है आप पहनते हो. तुम्हाला कळालं आता आपको समझ में आया आता है. चांगली प्रतिक्रिया त्या व्यक्तीलाही बदलते और अच्छी त्याला चांगली ठेवते ख्रिस्ती बनवते आणि समोरच्या व्यक्तीलाही बदलते. और अच्छी प्रतिक्रिया उस मनुष्य को भी बनाती है और उसे मसीह बनाती है और जो सामने वाला व्यक्ति है उसे भी बदल देती है. हालेलुया. तुम्हाला कळालं आजचं वचन. आजपासून चांगलीच प्रतिक्रिया कराल. तो आज से अच्छी प्रतिक्रिया करोगे. हा या आपण उभे राहू. आओ हम सब खड़े हो उभे जाएंगे राहू आणि डोळे बंद करून हम सब अपने आंखों को बंद हात करेंगे. जोडून देवाला म्हणून मला क्षमा कर. हाथ जोड़कर परमेश्वर को कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर. खरंच रॉंग प्रतिक्रिया दिली. और मैंने सच में गलत प्रतिक्रिया की. मी रागाच्या बदली और मैंने गुस्से के बदले माझ्यासमोर आलेली वाईट वागणुकीच्या बदली और मेरे सामने आए हुए गलत बर्ताव के कारण मी रागीट झालो मैं गुस्से वाला बन गया, कठोर झालो कठोर हो गया आणि अक्षमा और अक्षमा करने वाला असं झालं. वैसा मैं बन गया. मुझे क्षमा कर. बोलणं टाकणं बोलना छोड़ देना, चिडचिड करणं चिड़चिड़ करना, रागवणं गुस्सा करना, मत्सर करणं मत्सर करना, जोरणी बोलणं जोर से बात करना प्रतिकार करणं. और प्रतिकार करना, प्रतिकार म्हणजे करणं विरोध करणं विरोध करना, बदला घेणं बदला लेना. ह्या गोष्टी मी केल्या. और इस सब बातों को मैंने किया. प्रभू मला माफ कर. प्रभु मुझे माफ कर. पण आजपासून नाही करणार. पर आज से मैं नहीं करूँगा. आनंदाच्या वेळेला आनंदच करेल. आनंद के समय में आनंद ही करूँगा. शक नाही शक नहीं करूँगा. विश्वास ठेव. विश्वास रखूंगा. किती माझ्यासमोर वाईट वागणूक झाली और कितना भी मेरे सामने बुरा बर्ताव हुआ, मी मैं विनम्र बनून ख्रिस्ती बनून मैं नम्र बनकर मसीह बनकर सगळं सहन करेल आणि माझा ख्रिस्तीपणाने जाऊन गेला. और सब सह लूंगा और मेरी मसीहत करने जाने नहीं दूंगा. समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीने माझा ख्रिस्तीपणा मी काढणार नाही किंवा हटवणार नाही त्याला नाश करणार. और सामने वाले व्यक्ति के बर्ताव के कारण मैं मेरा मसीहत को छोड़ूंगा नहीं और उसे निकालूंगा नहीं. वाईटाची भेट बुराई का वाईटाने बदला नाही बुराई से नहीं लूंगा. चांगुलपणाने करून वाईटाला जिंकून घेऊ. और अच्छाई बन कर कर उसे मैं बुराई को मैं जीत लूंगा. जसं योसेफाने केलं. जैसे यूसुफ ने किया, जसं तू येशू केलं. जैसे यीशु मसीह तुम आपने माझे किया. पाप क्षमा करून और मेरे पापों को क्षमा मला कर. स्वीकार केला. मुझे स्वीकार तुझ्या किया. राज्यात बनवलं. तेरे राज्य में मैंने बनाया. आजही तू मला प्रेम करतो. और आज भी मुझसे प्यार करता है. जेव्हा की मी तुझ्या विरुद्ध पाप करतो बल्कि मैं तेरे विरुद्ध में पाप करता हूँ. तू तुझी प्रतिक्रिया कधी रॉंग करत नाही. पर तेरी प्रतिक्रिया तो कभी भी गलत नहीं करता. तू मला लगेच क्षमा करतो. और तू मुझे तुरंत क्षमा करता मला है. काढून घेतोस जवळ करतो मला प्रेम करतोस मला आलिंगन देतोस माझे मुखे घेतोस मला खूप खूप प्रेम करतोस. और मुझे नजदीक लेता है, मुझे गले लगाता है और मुझे तो चुंबन लेता है. तू मुझे बहुत प्यार करता है. तू तुझी प्रतिक्रिया चुकीची नाही करतो. और तेरी प्रतिक्रिया तू गलत नहीं दिखाता. मग मी तुझा आहे ना. तो मैं तेरा हूँ ना. माझी पण प्रतिक्रिया चुकीची असून तो मेरी भी प्रतिक्रिया गलत होने मत देना. सांगता टाका. मुझे मदद मला कर. ताकद दे या गोष्टी. मुझे ताकत दे इस मला बात में. मदत मुझे मदद माझ्यातला कर. अभिमान मेरे अंदर का माझ्यातला अभिमान, इगो मेरे अंदर का माझ्यातला ईगो मीपण और मेरे अंदर का माझ्या मैंपन आत हट होणं और मेरे अंदर दुखना, हे सर्व काढून इन सब बातों को निकाल दे. सेल्फ कंट्रोल दे. और सेल्फ कंट्रोल दे. आत्मनियंत्रण दे. और आत्मनियंत्रण दे. माझ्यामध्ये आत्मनियंत्रणाचा आत्मा वाहून दे. और मेरे अंदर आत्मनियंत्रित रखने वाली आत्मा बहने दे. येशूच्या यीशु के नाम से आता याश अभी से रहे. मला संयमित कर मुझे संयमित बना आणि नम्र ठेव. और नम्र बना. येशूच्या नावाने यीशु के नाम से आमेन. आमीन. डोळे बंदच ठेवा. पवित्र करणारे प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू या वेदीपासून ते शेवटच्या विधीपर्यंत प्रभू या प्रयोगांमध्ये विश्वासाच्या हॉलमध्ये असलेल्या प्रत्येकाला विनम्र ठेव प्रभू आणि प्रतिक्रिया चांगली असून दे. प्रतिसाद चांगला देऊन दे. वाईट प्रतिसाद देऊ नये. वाईटाचा प्रतिसाद वाईट करू नये.
समोरून वाईट आले कारण ते वाईट आहेत, पण आम्ही वाईट नाही ना, आम्ही का वाईट वागावे? आम्ही आमचा स्वभाव का दाखवावा? आमचा स्वभाव तर चांगला आहे ना, आम्ही चांगुलपणाच दाखवण्यासाठी मिळवतो. ही माझी विनंती आहे प्रभू, आम्हा सर्वांवर तुझं रक्त लावते प्रभू, आम्हा सर्वांवर तुझं रक्त लावते. हे माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू, आमचे सगळे अपराध क्षमा कर. सगळ्यांचे प्रभू, मी तुझा दास म्हणजे नात्याने प्रभू आज जोडून तुझ्याकडे क्षमा मागतो. आणि आजपासून आमची प्रतिसाद खूप चांगला असेल जसा तुझा आहे. जरी आमचं किती नुकसान होतं तर आमच्याकडून प्रतिसाद चांगलाच मिळतो. जरी आमचं थट्टा केली, मस्करी केली, आमची निंदा केली, आमच्याबद्दल काही वाईट वागणूक करून दे, छळ करून दे, तरीही प्रभू वाईट वागणूक आमच्याकडून घेऊन देऊ नका. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात आहेत. सर्व आदर म्हणून तुला देते. हे वचन लक्षात राहण्यासाठी मदत, हे वचन याद रहने के लिए मदद करना, भूले नहीं प्रभु, जिनको आपके पंखों में सुरक्षित रखना, ये मेरी खास विनती है प्रभु. ले आए धन्यवाद देते पिता, इन सब पर यीशु का रंग करें. पवित्र आत्मा, आप इनकी शक्ति हो, आप इन्हें ये करने के लिए, हम सबको करने के लिए, मुझे भी करने के लिए प्रभु यीशु के नाम से. सगळ्यांना सबको प्रेस बैठ जाए.